महाराष्ट्रामध्ये 30 लाख पैकी जास्त लोक पॉवरलूम उद्योगमध्ये व्यवसायामध्ये किंवा कामगारमध्ये इन्व्हॉल्व आहेत. आता महाराष्ट्रामध्ये एवढी मोठी संख्या ची आहे जे पॉवरलूममध्ये उद्योगमध्ये आहेत, हे याला डावलून कुठेतरी ही सरकार टेक्स्टाईलमध्ये जे मोठे व्यवसाय आहेत ते गुजरात आणि राजस्थानमध्ये त्यांच्यासाठी, त्यांच्या सोयीसाठी, त्यांना फायदा देण्यासाठी एक टेंडर काढलं गेलेलं आहे. 138 कोटीचा शासनाने निर्णय घेतलेला आहे की आपण युनिफॉर्म ते प्रोक्युअर करू. माझं मत एकदम स्पष्ट आहे. मागच्या अधिवेशनमध्ये मी हे प्रश्न प्रस्तुत केलेला होता आणि तिथे चंद्रकांत दादासाहेबांनी गवाही दिली होती की आता जे काही कपडा शासन परचेस करेल ते फक्त पॉवरलूम मार्फत, पॉवरलूम जे असोसिएशन आहे, कारण पॉवरलूम महामंडळ आहे, त्यांच्या मार्फत परचेस होईल. आणि पहिला निर्णय 27 लाख साडी जे महाराष्ट्र शासन खरेदी करणार आहे तो पॉवरलूमसाठी रिझर्व केला गेला होता. आता मला सांगा की आपण महाराष्ट्रामध्ये आहोत, आपले लोक आहेत, पॉवरलूम आपली आहेत, एकदम छोटे व्यावसायिक आहेत, त्यांना रिझर्वेशन न देता शासनाने असं टेंडर काढलेलं आहे. मी माहिती घेतली कोणती कंपनी आली प्रीबीटमध्ये, तर गुजरात आणि राजस्थानची कंपनी आली. तर तुम्ही पॉवरलूमला असं डावलून हे काम करतं. तर मी भेटलो, सन्माननीय मुख्यमंत्री साहेबांना भेटलो, सन्माननीय उपमुख्यमंत्री दोनों आहेत त्यांना मी भेटणार आहेत. मी दादा भुसे साहेबांना भेटलो आणि शासनाने GR मार्फत फॉर्म केलेली पॉवरलूम कमिटीचा पण हेच म्हणणं आहे, त्यांचे सुझावमध्ये आहेत की जे कापड शासन खरेदी करेल तो फक्त यंत्रमाग महामंडळ मार्फत करावा असं सजेशन आहे. टेक्स्टाईल पॉलिसी आहे, आपले लोक आहेत, महाराष्ट्र आपलं आहे आणि आपले टॅक्सपेअरचा पैसा आता गुजरात आणि राजस्थानमध्ये जाईल, हे चुकीचं होईल. मला काय टेंडरमध्ये घेणं देणं नाही, काय कंडिशन टाकायचं आहे टाका. फक्त मंत्री महोदयांनी महाराष्ट्राला आश्वासित करावं की हे जे पैसे आहे, हे कापड जे आहेत ते फक्त यंत्रमाग महामंडळ मार्फत खरेदी करणार आणि याचा लाभ हा काम जे आमचे बंधू आहेत, जे भिवंडीकर आहेत, मालेगावमध्ये लोक आहेत, इचलकरंजी, सोलापूर, नागपूरमध्ये यंत्रमाग धारक जे आहेत त्यांनाच हे काम मिळेल अशी गवाही, असे स्पष्टीकरण मंत्री महोदयांनी द्यावं अशी माझी मागणी आहे. उद्या आम्ही असेंब्लीमध्ये पण सर्वांना भेटून ही मागणी करणार आहेत. मला असं वाटतं आहे की सन्माननीय मुख्यमंत्र्यांनी याची दखल घ्यावी आणि त्वरित निर्णय याच्यावर घ्यावा.